आज आपण 1 ते 6 महिन्याच्या बाळाचा फ्रॉक शिवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 4 फोल्डमध्ये अस्तर घेतलं आहे. तर सगळ्यात आधी आपण टॉप पार्टचं कटिंग करूयात. तर आपली पूर्ण उंची ही 6.5 आहे. 1 इंच शिवण्यासाठी असं मी इथे 7.5 इंचाचं अस्तर घेतलं आहे. त्यावर आता आपण शोल्डरचं मार्क करून घेऊयात. 3.5 इंचावर शोल्डर घेऊयात. इथे आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यावर आपल्याला आर्महोलचा मार्क करून घ्यायचा आहे 3.5 इंचावर. लक्षात घ्या इथे मी 4 फोल्ड अस्तर घेतलं आहे. हे याच्यासाठी की आपला मागचा आणि पुढला भाग हे एका वेळी तयार होतील. तर इथे आपलं शोल्डर आणि मुंड्याचा मार्क टाकून झालं आहे. त्यानंतर छातीचा मार्क टाकूया. तर छाती आपली 18 इंच आहे. त्याचा चौथा भाग 4.5 1.5 इंच शिवण्यासाठी असं मी दोन्ही साईडला 6 इंच घेऊन अशी लाईन आखून घेतली आहे. तर छाती आणि कमरेचं माप हे आपलं सेम आहे. तर इथे 1 इंचावर असा मुंड्याचा आकार देऊन घ्या. त्यानंतर आपल्या पुढल्या गळ्याचं शोल्डरचं मार्क करून घ्यायचं आहे. तर इथे शोल्डर हे मी 1.5 इंचावर घेते आहे आणि समोरच्या गळ्याची खोळी ही 3 इंचावर घेऊया. इथे असा हा बॉक्स तयार करून घेते. तर इथे मी मागचा आणि पुढला गळा दोन्ही गळ्याला हा राऊंड शेप देऊन घेते. तर आपलं इथं पूर्ण मार्क करून झालं आहे. तर हे कटिंग करून घेऊयात. मी खूप सोप्या पद्धतीने सांगते आहे. व्हिडिओ कळत असेल तर नक्की लाईक करा. तर आता आपण इथे साडीतलं कापड घेतलं आहे. त्यावर आपल्याला मागचा आणि पुढला भाग दोन्ही पार्ट ठेवून घ्यायचे आहेत. तर ते आता आपण कटिंग करून घेऊया. आज आपण सोप्या पद्धतीने शोल्डरला नॉट कशी जोडायची ते बघणार आहोत. तर ह्यासाठी इथे मी दोन्ही पार्ट घेतलेत. तर ते शोल्डरवर आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्ही सेंटरपासून अर्धा इंच आपल्याला दोन्ही साईडला घ्यायचं आहे. आणि जे आपण अर्धा इंच घेतलं आहे तिथून आपल्याला साधारण असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे. हलकासा गोल आकारात आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर हे आता आपण कटिंग करून घेऊयात. तर खूप सोप्या पद्धतीने आपण बघतोय, तुमच्या लगेच लक्षात येईल. त्यानंतर आता आपण डायरेक्ट इथेच शिलाई करून घेतोय. तर इथे मी नॉट घेतली आहे. साधारण त्याची उंची ही 7 इंच इतकी आहे. त्यानंतर आपल्याला जो आपला मेन फॅब्रिक आहे त्यावर समोरच्या साईडला आपला अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा आहे. तर ही खूप सोपी पद्धत आहे अस्तर उलटवण्याची. तर इथे मी पिन लावून घेते जेणेकरून आपलं कापड हलणार नाही. इथे सेंटरला मार्क करून घ्या. तिथे आपल्याला नॉट जोडायचे आहेत. तर इथे मी कडेकडेने एक दाब इतपत शिलाई देऊन घेणार आहे आणि जी आपली नॉट आहे ती आपल्याला आतल्या साईडला टाकून घ्यायची आहे सेंटरवर. तर इथे मी एक दाब इतपत आपल्या संपूर्ण पार्टला शिलाई करून घेते आणि जिथे आपण नॉट लावली आहे तिथे आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून ती निघणार नाही. तर इथे मी डबल शिलाई करून घेते आणि त्याच पद्धतीने एक दाब इतपत आपल्या संपूर्ण टॉप पार्टला मी शिलाई करून घेते. तर हाताच्या सहाय्याने कापड सरकवून शिलाई करून घ्या जेणेकरून कुठेही चून येणार नाही. फ्रॉक नक्की शिवून बघा, खूप सोपी पद्धत आहे. आपला हा फ्रॉक 15 ते 20 मिनटात शिवून तयार होतो. तर मी दुसऱ्या साईडला सुद्धा आपली नॉट घेतली आहे. ती सेंटरला ठेवून तिथे सुद्धा डबल शिलाई करून घेते आणि उरलेल्या कापडला शिलाई करून घ्या. आता आपल्याला जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला संपूर्ण जिकडे आपण शिलाई केली आहे तिकडे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे.
ते ह्याच्यासाठी की कापड फाटत नाही आणि तो पलटायलासुद्धा सोपं जातं. तर इथे आपण आता समोरचा भाग हा पलटून घेऊयात. सहज अगदी सोप्या पद्धतीने आपला पार्ट तयार होतो आणि उलटवायलासुद्धा सोपं जातं. ज्या आपण नॉट जोडल्या होत्या त्या खेचून घ्यायच्या म्हणजे ते व्यवस्थित बाहेर येतं. तर वरच्या साईडला फिनिशिंगसाठी आपण एक दाबटीप देऊन घेऊया. दाबटीप देताना शिलाई थोडी लहानच घ्या. इथे मी संपूर्ण पार्टला दाब शिलाई देऊन घेते. इथे आपली शिलाई देऊन झाली आहे. त्यानंतर आपल्या अस्तरसोबत म्हणजे जो आपण अस्तरचा भाग कापला आहे तो आपल्याला मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा कापड आहे ते कटिंग करून घ्या. ह्याच पद्धतीने मी मागचा पार्ट देखील तयार करून घेतला आहे. तर इथे आपले दोन्ही पार्ट तयार आहेत. फ्रॉकचा घेर तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक 4 फोल्डमध्ये घेतलं आहे. त्याची उंची ही 9.5 इंच घेतली आहे आणि रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही घेऊ शकता. तर इथे मी आपला टॉप पार्ट घेतला आहे. त्यावर उलट्या साईडने इथे आपला मेन फॅब्रिकचा एक पार्ट घेतला आहे मी. जेवढं तुम्ही फिटिंगसाठी कापड घेतलं आहे ते सोडून त्याच्या पुढे म्हणजे इथे मी आता 1.5 इंच घेतलं होतं ते सोडून पुढे आपण अर्धा इंच इतपत मार्जिन सोडून छोट्या छोट्या प्लेट टाकून घेतो आहे. तर तुमचं जेवढं कापड असेल त्याच्यानुसार तुम्ही इथे प्लेट टाकून घ्या. तर तुम्ही बघताय की मी उलट्या साईडला प्लेट टाकून घेते आहे. अशा पद्धतीने संपूर्ण पार्टला प्लेट टाकून घ्या. तर इथे आपल्या प्लेट टाकून झाल्या आहेत. तर असं समोरच्या साईडला पलटून घ्या. त्यानंतर आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आणि जिकडे आपला टॉप पार्ट आहे त्या साईडने आपल्या अस्तरचा जो घेर घेतला होता तो आपण इथे घेऊया. सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला 1.5 इंच सोडून अर्धा इंचाचे प्लेट टाकून घ्यायचे. तर ही पद्धत खूप सोपी आहे. अशा पद्धतीने प्लेट टाकल्यामुळे आपली जी आतल्या साईडची शिलाई असते ती झाकून जाते आणि कुठेही धागे दिसत नाही. तर ही खूप सोपी पद्धत आहे. नक्की फॉलो करून बघा. आता आपण समोरच्या साईडला टर्न करून घेतोय आणि आपली फिनिशिंग बघा. कुठेही धागा दिसत नाही आहे. पूर्ण शिलाई आपल्या आतल्या साईडला गेली आहे. तर आता आपल्याला बॉटमला अर्धा इंच फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. तर ह्याच पद्धतीने मी समोरच्या साईडला सुद्धा शिलाई करून घेणार आहे. इथे आपली शिलाई झाली आहे आणि तुम्ही बघू शकता आपला समोरचा पार्ट खूप छान तयार झाला आहे. तर ह्याच पद्धतीने मी मागचा पार्ट शिवून घेतला. त्यानंतर आपल्याला इथे जे आपण नॉट बनवले होते त्याला आपल्याला फुलं बनवून घ्यायचे. तर त्यासाठी इथे मी 3.5 इंचाचे हे बॉक्स तयार करून घेतले. तर इथे आपण आता त्याला अटॅच करून घेऊयात. ह्याच्यातला मी हा एक तुकडा घेते आहे. तो आपल्याला सेंटरला फोल्ड करून घ्यायचा आहे. नॉटला खालच्या साईडला ठेवून इथे शिलाई करून घ्या. शिलाई ही डबल करून घ्या. ह्याच पद्धतीने मी आपल्या 4ही नॉट तयार करून घेते आहे. आता आपल्याला ते पलटून घेऊया. एक्स्ट्रा कापड असेल ते कापून घ्या म्हणजे धागे बाहेर येत नाहीत. तर इथे मी पलटून घेतले. आपल्या 4ही नॉट तयार आहेत. इथे मी फ्रॉकचे दोन्ही पार्ट घेतले. तर आपल्याला समोरच्या साईडने म्हणजेच वरच्या साईडने आपल्याला एकदा इतपत दोन्ही साईडला कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला नॉट घ्यायची आहे. तर इथे मी 11 इंचाची नॉट घेणार आहे. ती आपल्याला कमरेच्या इथे आतल्या बाजूला ठेवून
वरच्या साईडने अर्धा इंच इतपत इथे मी शिलाई करून घेतली आहे. त्यानंतर ही पलटी करून घ्या. तर इथे आपल्या फिनिशिंग सहित नॉट तयार आहेत. ह्या नॉटला आपण फुलं तयार करून घेऊया. सेम मी मगाच्याच पद्धतीने इथे फुलं तयार करून घेते. अशा पद्धतीने मी दोन्ही नॉट ह्या आपल्या तयार करून घेतल्या आहेत. तर आपली सुंदर अशी फ्रॉक तयार झाली आहे. आता आपल्याला आणखीन एक बो तयार करायचा आहे. तर त्यासाठी इथे मी 4 बाय 3.5 लावण्यासाठी इथे दोन पीस तयार करून घेतले. तर त्याला आपण बाहेरच्या साईडने शिलाई देऊन घेऊयात. एकदा इतपत आपल्या चारही बाजूला शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि थोडंसं कापड हे 1 इंच इतपत ओपन करून म्हणजे तिथे शिलाई करू नका, जेणेकरून आपल्याला तिथून पलटवता येईल. तर शिलाई करून झाली आहे आणि जिथे आपण 1 इंचाचं मार्जिन सोडलं होतं तेवढ्या भागातून आपल्याला हे आतल्या साईडला पलटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर इथे तुम्ही पेनच्या सहाय्याने उलटवून घेतलं तरी चालेल. आणि जे आपलं शिलाईसाठी आपण जे कापड सोडलं होतं त्याला शिलाई करून घ्या. त्यानंतर आपल्याला ह्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. त्यावर इथे आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. तर इथे मी खूप अशा जवळ प्लेट टाकून शिलाई करून घेणार आहे. इथे आपली शिलाई देऊन झाली आहे. खूप सोप्या पद्धतीने आपला बो तयार होतो. त्यानंतर आपल्याला एक पट्टी तयार करून घ्यायची आहे. त्याची उंची ही साधारण 1 इंच घ्या. रुंदी तुम्ही कितीही घेऊ शकता. तर ती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या. त्यावर एक शिलाई देऊन घ्या. एका कोपऱ्याला शिलाई देऊन घ्या. त्यानंतर आपल्याला आपला बो घ्यायचा आहे आणि त्याच्या मागच्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई देऊन घ्या. असं केल्याने आपली शिलाई झाकून जाते आणि ते दिसायला पण खूप छान दिसतं. डबल शिलाई करून घ्या जेणेकरून निघणार नाही. त्यानंतर उरलेलं कापड कापून उलट्या साईडने आपल्याला ती टर्न करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर इथे आपला बो तयार झाला आहे. तर इथे आपला फ्रॉक हा असा तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.